नमस्कार मित्रांनो, बैठक अवस्थेच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. रेकॉर्डेड बॅचमधला हा सिटिंग अरेंजमेंटचा पहिलाच भाग असणार आहे. त्यामुळे हा भाग खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की पुढचे जे काही भाग असणार आहे ते याच सिटिंग अरेंजमेंटच्या पहिल्या भागावर आधारित असणार आहे. तर पहिला प्रश्न पाहायचा, अमोल एका रांगेमध्ये समोरून 10वा, आता दाखवा झाले तर 10वा आहे पहा, समोरून 10वा हे लक्षात ठेवा थोडंसं. समोरून 10वा व पाठीमागून 9वा आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण मुले किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर पहा, हा प्रश्न पहिले ऑप्शनसुद्धा, आता ऑप्शन तुम्हाला दिले 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी एक ऑप्शन योग्य असणार आहे. तर पहा, अमोल एका रांगेमध्ये समोरून कितवा आहे मित्रांनो, समोरून आहे या ठिकाणी 10वा. समोरून कितवा आहे, 10वा आहे. याचा अर्थ त्याच्या पाठीमागे म्हणजे त्याच्यासमोर अजून 9 मुले असणार, म्हणजे 9 आणि हा एक स्वतः 10. त्याच्यानंतर काय म्हणतं, पाठीमागून या ठिकाणी 9 आहे. याचा अर्थ याच्या पाठीमागून 9 आहे, म्हणजे या ठिकाणी याच्या पाठीमागे 8 मुलं असणार, म्हणजे 8च्या नंतर 1 म्हणजे हा झाला 9. अशा ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आता 9 आणि 1 झाला 10, 10 आणि 8 किती झाला मित्रांनो 18. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 18 मुले असणार आहेत. त्या रांगेमध्ये एकूण किती, 18 मुले असणार आहेत. ही झाली मित्रांनो पहिली पद्धत. पहिली पद्धत काय केली, समोरून कितवा आहे, 10वा आहे, म्हणजे त्याच्या समोर अजून 9 मुले असणार, तेव्हा तर तो या ठिकाणी 10वा असणार. पाठीमागून तो 9वा आहे, याचा अर्थ त्याच्या पाठीमागे 8 मुले असणार, तेव्हा तो या ठिकाणी 9वा असणार. म्हणजेच याचा अर्थ 9 आणि 1 स्वतः एक 10, 10. ठीक आहे, म्हणजे अमोल दोही बाजूकडून गुणला जात आहे, म्हणून या ठिकाणी आपण पहा 1 लिहिलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे हा स्वतः अमोल आहे. म्हणजे पहा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि स्वतः 1 झाला 10. परत या ठिकाणी हा एक पाठीमागून 9 आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागून किती 9 मुलं आहेत, म्हणजे 8 मुलं आहेत. पहा 1 2 3 4 5 6 7 8 आणि तेव्हा एक काय झालं या ठिकाणी 9 झाला. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो, या ठिकाणी समोरून त्याच्या 9 मुले, स्वतः 1 झाला 10, त्याच्या पाठीमागून 8 मुले, म्हणजे झाला मित्रांनो 18. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 18 मुले असणार आहेत. ही झाली आपली पहिली पद्धत. दुसरी पद्धत काय करायची, समोरून कितवा क्रमांक आहे, त्याचा 10वा क्रमांक आहे. पाठीमागून कितवा क्रमांक आहे मित्रांनो, त्याचा पाठीमागून 9वा क्रमांक आहे. पाठीमागून कितवा, 9वा क्रमांक आहे. म्हणजेच 10 आणि 9 किती झाले 19, 10 आणि 9 किती झाले 19. म्हणजे त्याचा पाठीमागून आणि समोरून असा दोन्ही ठिकाणाहून तो 2 वेळेस मापलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला 1 मायनस करावा लागणार आहे. 1 मायनस केला म्हणजे किती झाला मित्रांनो, 19मधून 1 झालं 18, म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 18 मुले आहेत. आता तुम्हाला ही पद्धत सोपी वाटते तर ही यूज करा, आणि ही जर सोपी वाटत असेल ही करा. ठीक आहे, यामध्ये काय करायचं, दुसऱ्यामध्ये काय करायचं, समोरून 10 आहे, पाठीमागून 9 आहे, 10 आणि 9 झाली 19, 19 ते 2 वेळेस मापलेलं आहे, म्हणून 1 मायनस करायचा, 19मधून 1 झाला 18, म्हणजे या रांगेमध्ये एकूण 18 मुले असणार आहेत. तर अशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. ठीक आहे, पुढचं गणित पहा. आता हे सुद्धा गणित त्या स्वरूपामध्ये, जर तुम्हाला पहिलं गणित समजलं नसेल तर थोडंसं या ठिकाणी या गणितावर आता लक्ष द्या. हे गणित काय म्हणते पहा, प्रीती रांगेत समोरून 10वी व पाठीमागून 8वी आहे, तर त्या रांगेत एकूण मुली किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी पहा, प्रीती नावाची मुलगी आहे. पहा, प्रीती रांगेत समोरून 10वी आहे. आता समोरून 10वी आहे याचा अर्थ, आता या ठिकाणी जर आपण प्रीती म्हटलं, ठीक आहे, प्रीती ही या ठिकाणी प्रीती उभी केली. ठीक आहे, प्रीती काय म्हणते, समोरून किती आहे, 10वी आहे, म्हणजे याचा अर्थ तिच्या पाठीमागे 9 मुली असणार, म्हणजे 9 आणि 1 झाली 10. त्याच्यानंतर पाठीमागून किती आहे, 8वी आहे, पाठीमागून 8वी आहे, याचा अर्थ तिच्या पाठीमागे 7 मुली असणार. ठीक आहे, 7 मुली असणार. या ठिकाणी 7 आणि ही एक स्वतः की झाली 8, या ठिकाणी 9 आणि ही स्वतः की झाली एक 10. याचाच अर्थ 9 आणि 1 किती झाले मित्रांनो 10, 10 आणि 7 किती झाली 17, 10 आणि 7 किती झाली 17, म्हणजे एकूण 17 मुली या रांगेमध्ये असणार आहेत. दुसरी पद्धत तुम्हाला काय सांगितली होती, प्रीती समोरून 10वी आहे, समोरून 10वी आहे, आणि पाठीमागून किती आहे, 8वी आहे, पाठीमागून 8वी आहे, आणि 10 आणि 8 किती झाले मित्रांनो 18. आता तिचं समोरून आणि पाठीमागून दोन्ही क्रमांकाने मापलेलं आहे, म्हणून या ठिकाणी 1 मायनस करायचं आहे, झाले या ठिकाणी 17. आता तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल किंवा जी पद्धत तुम्हाला समजत असेल किंवा सोपी वाटत असेल ती पद्धत तुम्ही या ठिकाणी फॉलो करू शकता. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. पुढचं गणित पहा, 3 नंबरचं गणित. एका रांगेमध्ये प्रणव समोरून 10वा आणि अनिल पाठीमागून 6वा. आता पहा, ज्यावेळेस तुम्हाला 2 व्यक्ती दिलेले, आता ह्या गणितामध्ये पहा 2 व्यक्ती दिलेत, एक म्हणजे समोरून जो आहे प्रणव समोरून आहे आणि अनिल पाठीमागून आहे, म्हणजे 2 व्यक्ती दिलेत. त्यामुळे आपल्या ज्या पहिल्या 2 पद्धती पाहिल्या, ह्या पद्धती आपल्याला या ठिकाणी फॉलो होणार नाहीत. पहिल्या पद्धती फॉलो होण्यासाठी दोन्ही बाजूनं एकच व्यक्ती असला पाहिजे. पहा पुढचे हे गणित पहा, प्रीती समोरून 10वी होती, पाठीमागून 8वी, म्हणजे प्रीती नावाची जी काही एक व्यक्ती, तर ही काय करायचे, पाठीमागून आणि समोरून दोन्ही बाजूकडून एकटीच व्यक्ती गणली जाते. परंतु आता हे जे का पुढचं गणित आहे, पुढचं गणित काय आहे, प्रणव आणि अनिल या दोघांमध्ये आहे, त्यामुळे
मागच्या जे काही 2 पद्धती पाहिल्या आपण त्या पद्धती यामध्ये फॉलो होणार नाहीत. आता या अशा स्वरूपाचं गणित आल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय? अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला आता पहा, पहिले 2 बेसिक होते आणि हे दुसरं थोडंसं त्यापैकी ॲडव्हान्स लेवलवर जास्ती नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पहा, एका रांगेमध्ये प्रणव समोरून कितवा आहे? 10वा आहे. आठवा गणित पहा, प्रणव, हा आपण प्रणव लिहिला. प्रणव समोरून 10वा आहे, याचा अर्थ प्रणव समोरून 10वा आहे याचा अर्थ याच्या पाठीमागे 9 मुले असणार, म्हणजे याच्या समोर 9 मुले असणार, तेव्हा या ठिकाणी 10वा असणार. त्याच्यानंतर काय म्हणते पहा, व अनिल पाठीमागून 6वा आहे. अनिल पाठीमागून 6व्या क्रमांकावर आहे. दोघांच्या दरम्यान 4 मुले असतील तर त्या रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती किंवा मुले किती? म्हणजे याचा अर्थ पहा, अनिल काय म्हणते, पाठीमागून कितवा आहे? 6वा आहे. म्हणजे या ठिकाणी अनिल आहे आणि अनिलचा क्रमांक कितवा आहे मित्रांनो? 6वा आहे. याचा क्रमांक कितवा आहे? 10वा आहे. ठीक आहे. आता काय म्हणते, यांच्या दोघांच्या दरम्यान किती? 4 मुले आहेत. म्हणजे याचा अर्थ 1 2 3 4 मुले. मग याच्या पाठीमागे पहा 9 मुले. प्रणव स्वतः 1 झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर या दोघांच्या दरम्यान किती? 4 मुले आहेत. 1 2 3 4 आणि स्वतः अनिल, या ठिकाणी स्वतः अनिल 1 झाला. आणि अनिलच्या समोर किती मुलं आहेत मित्रांनो? 5 मुलं आहेत. अनिलच्या समोर किती? 5 मुलं आहेत. तेव्हा तो या ठिकाणी 6वा होणार आहे. म्हणजे याचा अर्थ या रांगेमध्ये एकूण मुले किती? तर 9 आणि 1 झाला 10, 10 आणि 1 झाला मित्रांनो 11, 12 13 14 15, 15 आणि 5 झाला 20. म्हणजे या रांगेमध्ये एकूण 20 मुले असणार आहेत. या रांगेमध्ये एकूण किती? 20 मुले या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर हा प्रश्न परत एकदा तुम्हाला सांगतो, थोडंसं जर ज्या विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल. पहा, एका रांगेमध्ये प्रणव समोरून कितवा आहे मित्रांनो? 10वा आहे. प्रणव समोरून कितवा आहे मित्रांनो? 10वा आहे. म्हणजे याचा अर्थ इथे एक त्याच्यासमोर 9 मुले असणार, तेव्हा तो प्रणव झाला 1 10. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते मित्रांनो? अनिल पाठीमागून कितवा आहे? अनिल पाठीमागून या ठिकाणी 6वा आहे. अनिल पाठीमागून 6वा आहे. अनिल पाठीमागून कितवा आहे मित्रांनो? अनिल पाठीमागून 6वा आहे. याचा अर्थ त्याच्या पाठीमागे किती मुले असणार मित्रांनो? 5 मुले असणार. ठीक आहे. त्याच्या अजून पाठीमागे 5 मुले असणार. आणि या दोघांच्या दरम्यान किती मुले आहेत मित्रांनो? 4 आहेत. 1 2 3 आणि 4. याचाच अर्थ या ठिकाणाहून याचा 10वा क्रमांक प्लस या दोघांच्या मध्ये 4 मुलं आणि याच्यासमोर किती? 5 मुले आहेत. याच्यासमोर किती? 5 मुले आहेत. याचा अर्थ हा एक स्वतः झाला. एक किती झाला मित्रांनो? हा एक स्वतः झाला. कारण की याच्या पाठीमागं यांच्या दरम्यान 4 मुले आहेत. एकूण याचा 10वा क्रमांक आहे. यांच्या दोघांच्या दरम्यान 4 मुले आहेत. या ठिकाणी अनिल उभा आहे. अनिल कितवा क्रमांक आहे? अनिलचा 6वा क्रमांक. अनिलचा 6वा क्रमांक म्हणजे अनिलच्या पाठीमागे अजून सुद्धा किती मुले आहेत? 5 मुले या ठिकाणी उभे आहेत. म्हणजे याचा अर्थ इकडं पहा, 10 आणि 4 किती झाले मित्रांनो? 14 आणि 1 अनिल स्वतः झाले 15 आणि त्याच्या समोरचे अजून 5 मुलं म्हणजे 15 आणि 5 20. याचाच अर्थ या रांगेमध्ये एकूण 20 मुले असणार आहेत. ठीक आहे. 4 नंबरचं गणित घ्या. क्रांती पहा, क्रांतीचा समोरूनचा जो काही क्रमांक असणार तो कितवा आहे मित्रांनो? क्रांतीचा समोरूनचा नंबर दोन्ही बाजूकडून 15 आहे. म्हणजे क्रांती नावाची व्यक्ती पहा, या ठिकाणी मिस्टेक आहे थोडीशी. प्रश्न असा आहे की पहा, क्रांतीचा समोरून आणि पाठीमागून कितवा क्रमांक आहे? 15वा क्रमांक आहे. तर त्या रांगेमध्ये एकूण मुली किती? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे. आता पहा, क्रांती नावाची एक विद्यार्थिनी आहे. ही झाली पहा क्रांती. नाव पण छान ठेवलं आपण, क्रांती. ठीक आहे. ही क्रांती. आता क्रांतीचा जो काही नंबर आहे दोन्ही बाजूकडून कितवा आहे? दोन्ही बाजूकडून 15वा आहे. दोन्ही बाजूकडून 15 आहे. म्हणजे या ठिकाणाहून सुद्धा 15वा आणि या ठिकाणाहून सुद्धा 15वा. याचाच अर्थ या साईडला किती? 14 मुली असणार. त्याच्यानंतर या साईडला सुद्धा हिच्या किती? 14 मुली असणार. तेव्हाच तर हिचा पहा एकूण 14 आणि ही एक 15. 14 आणि 1 15 म्हणजे दोन्ही साईडकडून तिचा 15वा क्रमांक आहे. याचा अर्थ 14 आणि स्वतः 1 15. या ठिकाणी 14 म्हणजे हे 14 आणि हे 14 किती झाले मित्रांनो? 28 आणि ती एक स्वतः किती झाली? 29. म्हणजे या रांगेमध्ये एकूण 29 मुली असणार आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला समजलेलं असेल. या ठिकाणी काय म्हणत पहा, क्रांतीचा समोरून आणि पाठीमागून दोन्ही बाजूकडून 15वा क्रमांक म्हणजे तिच्या समोर किती? 14 मुली असणार, पाठीमागे 14 मुली असणार आणि एक स्वतः ती असणार. म्हणजे याचा अर्थ 14 14 28 28 आणि एक हा स्वतः ती म्हणजे झाली 29. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 29 मुली असणार आहेत. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. 5व्या क्रमांकाचं गणित पहा. एका रांगेत शेवटून 8व्या क्रमांकावर अजय आहे, तर त्याच रांगेमध्ये संदेश सुरुवातीपासून 16वा आहे. जर अजय संदीपच्या अगोदर 4थ्या क्रमांकावर असेल तर त्या रांगेमध्ये एकूण मुले किती? आता या ठिकाणी मुली झाले पहा, म्हणजे संदेश दिले तर एकूण मुले किती? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर आपल्याला या ठिकाणी करायचं काय? थोडंसं लक्ष द्या. आता या ठिकाणी पहा, एका रांगेमध्ये शेवटून 8व्या क्रमांकावर कोण आहे मित्रांनो? अजय आहे.
म्हणजे या ठिकाणी ही जर स्टार्ट आपण जर केली असेल, या ठिकाणी स्टार्ट केली असेल आणि या ठिकाणी अजय कितव्या क्रमांकावर, अजय 8व्या क्रमांकावर, अजय कितव्या क्रमांकावर, 8व्या क्रमांकावर, ठीक आहे, अजय 8व्या क्रमांकावर. त्याच्यानंतर काय म्हणते पहा, जर अजय संदीपच्या अगोदर म्हणजे संदीपच्या अगोदर अजय नावाचा हे काय, हा जो काय अजय पहा, अजय संदीपच्या अगोदर जर 4थ्या क्रमांकावर असेल, म्हणजे या ठिकाणी ही दुसरी एक रांग स्टार्ट झाली, 4थ्या स्थानावर असेल, म्हणजे या ठिकाणी ह्या 4थ्या स्थानावर जर असेल व त्या रांगेमध्ये एकूण 4थ्या स्थानावर अगोदर 4थ्या क्रमांकावर जर असेल तर पहा या ठिकाणी काय म्हणते, एका रांगेमध्ये शेवटून 8व्या क्रमांकावर अजय, तर त्याच रांगेमध्ये संदेश सुरुवातीपासून 16व्या क्रमांक. या ठिकाणी आपण संदेश पकडूया, संदेश कितव्या क्रमांक आहे, 16व्या क्रमांकावर आहे. आणि याच्या पाठीमागे अजय कितवे आहे मित्रांनो, 4थ्या क्रमांकावर. 4थ्या म्हणजे याचा अर्थ या दोघांच्या दरम्यान किती मुले आहेत, या दोघांच्या दरम्यान 4 मुले आहेत. आणि अजय या ठिकाणी हा स्वतः या ठिकाणी एक अजय असणार आहे. मग या ठिकाणी ह्या इथपर्यंत जर हा 8 मुले असतील आणि त्याच्या दरम्यान जर हे 4 मुलं कटलेले असतील आणि स्वतः संदेश या ठिकाणी एक असेल, तर म्हणजेच पहा 1 2 3 4 आणि संदेश एक झाला 5 आणि 5मधून 8 गेला, तर मित्रांनो समोर राहतात 3, म्हणजे याचा अर्थ 16 + 3 जर केलं तर ते येते मित्रांनो 19. म्हणजे या रांगेमध्ये एकूण 19 मुले या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे काय, या ठिकाणी पहा 8वा आहे, या ठिकाणी सुरुवातीपासून 4था आहे, या दोघांच्या दरम्यान याच्या अगोदर हा 4था आहे, म्हणजे या दोघांच्या दरम्यान किती 4 मुले असणार आहे आणि अजय एक स्वतः असणार, म्हणजे 5 झाले. 5 म्हणजे 8मधून 5 गेल्याच्या नंतर एका की याचा 8वा क्रमांक आहे, म्हणजे इथपर्यंत जर 5 मुले कटत असतील तर या साईडला फक्त 3च मुले राहणार. किती, 3 मुले राहणार. मग 3 मुली इथं असतील आणि या ठिकाणी याचा 16वा क्रमांक असेल तर 16 + 3 झाले 19, म्हणजे या रांगेमध्ये एकूण 19 मुले असणार आहेत. म्हणजे 19 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, 6व्या क्रमांकाचा. एका मैदानावर मुलाच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, त्याच्यासमोर 10 मुले असतील तर मैदानावर एकूण किती मुले आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. काय म्हटले पहा, एका मैदानावर मुलाच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण 10 मुले असतील तर त्या मैदानावर एकूण किती मुले आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता पहा, एका मैदानावर मुलाच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेमध्ये आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा असून त्याच्यासमोर किती 10 मुले आहेत, त्याच्यासमोर 10 मुले आहेत. याचा अर्थ या ठिकाणी हा इथं जर आपण रमेश पकडला, हा जर या ठिकाणी जर रमेश पकडला, या ठिकाणी जर आपण काय केलं, रमेश हा रमेश आहे. रमेशचा पहा या ठिकाणी दोन्ही बाजूकडून 10वा क्रमांक आहे, समोरून 10 मुले असतील, म्हणजे त्याच्या समोर 10 मुले असतील. म्हणते समोर 10 मुले आहेत, म्हणते समोर 10 मुले, म्हणजे या ठिकाणी जर रमेश असेल तर त्याच्यासमोर 10 मुले, ठीक आहे. आणि याच्या पाठीमागे सुद्धा किती 10 मुले, याच्या पाठीमागे सुद्धा 10 मुले, म्हणजे हे 10 आणि समोरचे 10 आणि पाठीमागचे 10 झाले किती मित्रांनो 20 आणि स्वतः एक रमेश किती झाला 21 झालं, किती 21, म्हणजे या रांगेमध्ये एकूण 21 मुले आहेत. मग उभ्या रांगेमध्ये 21 मुले असतील तर आडव्या रांगेमध्ये सुद्धा 21 मुले असणार, म्हणजे 21 गुणाकारामध्ये जर आपण 21 केलं तर मित्रांनो या ठिकाणी काय येणार, 21 गुणिले 21 म्हणजे 441, म्हणजे 441 या ठिकाणी त्या रांगेमध्ये मुले असणार आहेत. या ठिकाणी काय म्हणतं, मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे आणि मैदानावर एकूण मुले किती, अशा स्वरूपाचा प्रश्न. म्हणजे मैदानावर मुलाच्या जेवढ्या रांगा आहेत, म्हणजे पहा मुलांच्या 21 रांगा आहेत आणि एका रांगेमध्ये किती मुले आहेत, तेवढेच मुले आहेत, म्हणजे 21 मुले सुद्धा आहेत. म्हणजे 21 रांगा एका रांगेमध्ये 21 मुले, म्हणजे 21 गुणिले 21 जर केलं तर ते येते 441, म्हणजे 441 असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे 6 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. अतिशय बेसिकपासून हे प्रश्न होते. तर आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. IBPS आणि TCS पॅटर्ननुसार पहा कशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. क्रिकेटचा सामना बघत 8 मित्र एका रांगेत खालीलप्रमाणे बसलेले आहेत. एच्या उजव्या बाजूला बी असून बीच्या उजव्या बाजूला कोणी नाही. ई व जी यांच्यामध्ये एफ आहे. एचच्या उजव्या बाजूला जी आहे. बी व डी यांच्या दरम्यान ए आहे. ई हा डीच्या शेजारी आहे. सी एका कडीला आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तरे द्या. लातूर तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न, अशा स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो TCS आणि IBPS तुम्हाला विचारतं. त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. संपूर्ण जो काही प्रश्न असणार आहे, संपूर्ण प्रश्न हे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार असणार आहे. त्यामुळे मित्रांनो पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे सराव करा. आणि महत्त्वाची गोष्ट, मागचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे पहा, म्हणजे उजवी बाजू डावी बाजू. आता मी तुम्हाला या ठिकाणी एक कन्सेप्ट तुमची क्लिअर करून देतो. या ठिकाणी पहा मित्रांनो, उजवी बाजू डावी बाजू. आता TCS IBPS काय करतं मित्रांनो, तुम्हाला
वर्तुळाकार बैठक व्यवस्था, तिथं वर्तुळाकार बैठक व्यवस्था. जर तुम्ही केंद्राकडे तोंड करून बसलेले असाल, पहा पुढच्या व्हिडिओसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही केंद्राकडे, म्हणजे हे झालं मित्रांनो केंद्र. आता केंद्राकडे जर तुम्ही बैठक व्यवस्था जर केलेली आहे, केंद्राकडे एकूण 5 विद्यार्थी बसलेले आहेत केंद्राकडे तोंड करून, म्हणजे 1 2 3 4 आणि या ठिकाणी 5. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी हा जो काही विद्यार्थी बसलेला आहे, हा आता विचार करा, जर या व्यक्तीचं तोंड या ठिकाणी जर या साईडला असेल, म्हणजे केंद्राकडे असेल, तर त्याची उजवी बाजू या साईडला उजवी बाजू असणार, या साईडला डावी बाजू असणार. ठीक आहे, हे तुम्ही स्वतः बसून पहा. ठीक आहे, याच्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी हा व्यक्ती धरला, आपण या ठिकाणी हा झालेला, आता हा व्यक्ती धरला. हा व्यक्ती धरल्याच्या नंतर आता याचं तोंड कोण्या दिशेला आहे, याचं तोंडसुद्धा या ठिकाणी केंद्राकडे, म्हणजे याचा अर्थ ही झाली याची उजवी बाजू, ही झाली डावी बाजू. आता हा व्यक्ती असा बसलेला आहे, याचा अर्थ या साईडची झाली याची उजवी बाजू, ही झाली मित्रांनो डावी बाजू. ठीक आहे, आता हा व्यक्ती असा बसलेला आहे, हा व्यक्ती असा बसला. मग जर तुम्ही या साईडनं जर असे बसलेले जर असाल, तर ही तुमची उजवी बाजू असणार, ही तुमची डावी बाजू असणार. आता तुम्ही या ठिकाणी असे बसलेले आहेत, तर ही तुमची उजवी बाजू असणार, ही तुमची डावी बाजू असणार. म्हणजे याचा अर्थ, जर तुम्ही केंद्राकडे तोंड करून बसलेले जर असाल, तर तुमची उजवी बाजू डावी बाजू या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे तुम्हाला आता समजलेलं असेल. ठीक आहे, स्वतः बसून पाहायचं आहे मित्रांनो, म्हणजे एक असं मनामध्ये एक फील करायचं की आपण त्या ठिकाणी बसलेलो आहोत. मग स्वतः या ठिकाणी असं बसून पाहायचं आहे, त्यांनी जसं म्हटलं तसं अशा स्वरूपामध्ये तुम्हाला बसावं लागणार आहे. जर तुम्हाला असं जर म्हटलं, एका रांगेमध्ये 6 विद्यार्थी उभे आहेत, सर्वांचे तोंड या ठिकाणी उत्तरेकडे आहेत, सर्वांचे तोंड उत्तरेकडे आहेत, उत्तरेकडे आहेत, याचा अर्थ आपली जी काही उजवी बाजू असते तीच उजवी बाजू या ठिकाणी धरायची आहे. जर आपण उत्तरेकडे तोंड करून बसले असेल, तर ही आपली उजवी बाजू असणार, ही डावी बाजू असणार. जर आपण दक्षिणेकडे जर तोंड करून जर बसलेलो जर असू, तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी ही उजवी बाजू असणार, ही डावी बाजू असणार. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. उत्तर दिशेला बसले, दक्षिण दिशेला बसले, तुमची उजवी बाजू कसली असणार, डावी बाजू कसली असणार, हे या ठिकाणी तुम्हाला आता समजलेलं असेल. ठीक आहे, तर अशा स्वरूपामध्ये आता जर तुम्हाला मी जर म्हटलं, आता पहा तुम्हाला दिशा काढून दाखवतो. दिशा आपला टॉपिक झालेला आहे, तो व्यवस्थित पहा. बैठक व्यवस्था आणि दिशा टॉपिक हे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि दोघं टॉपिक मित्रांनो या ठिकाणी एकमेकावर आधारित आहेत. आता पहा या ठिकाणी पूर्व दिशा, पूर्व ही पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. मी तुम्हाला दिशाज्ञान शिकवताना तुम्हाला काय म्हटलं, आपल्या उजव्या हाताची बाजू नेहमी मित्रांनो या ठिकाणी पूर्व दिशा मानायची आहे. आपला जो काय उजवा हात आहे, या उजव्या हाताची बाजू नेहमी तुम्हाला पूर्व मानायची आहे. त्याच्यानंतर डाव्या हाताची बाजू नेहमी तुम्हाला पश्चिम मानायची आहे. मोबाईलची स्क्रीन कशी असू द्या, तुम्ही उत्तरेकडे तोंड करा, दक्षिणेकडे तोंड करा, पूर्वेकडे तोंड करा की कोण्या दिशेला तोंड करा, परंतु तुमचा उजवा हात जे तुम्हाला दाखवेल ते तुम्हाला पूर्व दिशा मानायची आहे. कशामध्ये, वहीमध्ये, पुस्तकामध्ये गणित सोडत असताना लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्या समोरची दिशा नेहमी उत्तर दिशा असते, त्याच्या पाठीमागची दिशा नेहमी दक्षिण दिशा असते. पाठीमागची आपल्या दिशा कोणती, दक्षिण दिशा असते. मग तुम्हाला जर म्हटलं, जर तुमचा हात जर पूर्व दिशा दाखवत असेल, जर तुमचा हात पूर्व दिशा, जर उजवा हात तुमचा पूर्व दिशा जर दाखवत असेल, तर तुमचं तोंड उत्तर दिशेला असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. जर तुमचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल, तर तुमचं तोंड उत्तर दिशेला असणार आहे. आता ही कंडिशन तुमची झाली पहिली. दुसऱ्या कंडिशनमध्ये जर मी म्हणलं, जर तुमचं तोंड जर तुम्ही दक्षिणेकडे जर तुम्ही तोंड करून जर असाल, तर तुमचा उजवा हात कोणती दिशा दाखवणार आहे, तर आपला उजवा हात या ठिकाणी पश्चिम दिशा दाखवणार आहे आणि या ठिकाणी डावा हात आपल्याला पूर्व दिशा दाखवणार आहे, जर आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून असाल तर. ठीक आहे, आणि जर आपण पूर्व दिशेकडे जर आपलं तोंड जर पूर्व दिशेकडे जर असेल, तर उजवा हात आपला खालची दिशा दाखवणार, डावा हात आपली वरची दिशा दाखवणार. जर आपण पश्चिम दिशेकडे जर तोंड करून जर उभे जर असाल, तर आपला डावा हात या ठिकाणी डावा हात आपली दक्षिण दिशा दाखवणार आणि उजवा हात आपली उत्तर दिशा दाखविणार आहे. हे कंडिशन तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. हे जो काही एवढा जो काही मुद्दा आहे मित्रांनो, हा वारंवार रिपीट करा किंवा एका वही पुस्तकामध्ये लिहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला 100% फायदा होईल. जर तुम्ही नवीन या ठिकाणी जर असाल तर, आणि जर तुम्ही याच्या अगोदर बैठक व्यवस्थेची किंवा दिशाज्ञानची जर प्रॅक्टिस जर केली असेल, चांगल्या प्रकारे जर प्रॅक्टिस झाली असेल, तर तुम्हाला हे या ठिकाणी सहज लक्षात राहणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर थोडंसं कठीण वाटणार आहे. जेवढी तुमची जास्ती प्रॅक्टिस होईल तेवढं मित्रांनो तुम्हाला परफेक्ट या विषयामध्ये तुम्ही होणार आहात. त्यामुळे दिशाज्ञान जर पाहिलं नसेल तर दिशाज्ञान हा टॉपिकसुद्धा व्यवस्थित पहा. बैठक व्यवस्थेचा आता जो काही पहिला भाग झाला हा सुद्धा पहा. दुसरा भाग असा मित्रांनो, दिशाज्ञान आणि ही जी काही बैठक व्यवस्थेचा पहिला भाग हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे TCS आणि IBPSचे जे काही क्वेश्चन असणार आहेत हे आपण उद्या घेणार आहोत, जेणेकरून आज तुमची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होईल आणि उद्या आपण त्याकडे तुमचं मन सुद्धा लागेल आणि तुम्हाला या ठिकाणी समजण्यासाठी सुद्धा मदत होईल. म्हणजे उजवीकडे कसा वळाला, डावी कसा वळाला हे तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.